नमस्कार. देशयात्राच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत नाशिक नगरीमध्ये. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नाशिक नगरीचा इतिहास पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. तर अशा या इतिहास आणि पुराण प्रसिद्ध नाशिक नगरामध्ये काळाराम मंदिर परिसरात आपण आहोत. काळाराम मंदिर परिसर म्हटलं की आपल्याला आठवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मंदिर प्रवेशाचा प्रचंड मोठा झगडा. होय, 2 मार्च 1930 पासून 1935 पर्यंत चाललेल्या या मंदिर प्रवेशाच्या झगड्याने महाराष्ट्रामधील मानवमुक्तीच्या लढ्याला एक वेगळं अधिष्ठान प्राप्त करून दिलं होतं. या लढ्यानंतरच साने गुरुजींनी 1 मे 1947 साली सुरू केलेला पंढरपूरमधला मंदिर प्रवेशाचा जो संघर्ष होता, तो संघर्ष सुद्धा याच लढ्याच्या प्रेरणेतून सुरू झालेला होता. त्यामुळे आज आपण या काळाराम मंदिर परिसरामध्ये मंदिर प्रवेशाच्या झगड्याची सध्या धुरा ज्या महिलेच्या खांद्यावर आहे, होय, मी तृप्ती देसाईंबद्दल बोलतोय. आपण आज तृप्ती देसाईंशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातील मंदिर प्रवेशासंदर्भातची जी उर्मी आहे ती आपण समजून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये याआधी जे मंदिर प्रवेशाचे संघर्ष झाले ते मंदिर प्रवेशाचे संघर्ष जातीभेदाशी संबंधित होते. आताचा शनी शिंगणापूर पासून सुरू झालेला हा जो मंदिर प्रवेशाचा झगडा आहे हा स्त्री पुरुष लिंगभेदाविरुद्धचा आहे. त्यामुळे आपण थेट तृप्ती देसाईंकडे जाऊया आणि त्यांच्याशी बोलूया. एकूणच या मंदिर प्रवेशाच्या लढ्यामागची त्यांची प्रेरणा आणि त्यांच्या संकल्पना जाणून घेऊया. चला आपण भेटूया तृप्ती देसाईंना. नमस्कार तृप्तीताई, स्वागत आहे तुमचं देशयात्रामध्ये. तुम्ही जी मंदिर प्रवेशाची यात्रा सध्या काढलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, शनी शिंगणापूर पासून सुरू झालेला तुमचा लढा आहे. महालक्ष्मी असेल कोल्हापूरची किंवा अन्य मंदिरं असतील, हाजी अली दर्ग्यातला तुमचा प्रवेशाचा मुद्दा सुद्धा गाजतोय. मला जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये मंदिर प्रवेशाची जी चळवळ आहे त्याला एक इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला, आपण ज्या काळाराम मंदिर परिसरामध्ये आहोत, या इथला सत्याग्रह मंदिर प्रवेशाचा खूप गाजला होता. त्यानंतरच्या काळामध्ये साने गुरुजींनी जो लढा दिला होता पंढरपूरमधला मंदिर प्रवेशाचा, तो सुद्धा गाजलेला होता. आणि आता तुमच्या या स्त्रियांना गाभाऱ्यामध्ये मंदिर प्रवेशाचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही जो सगळं रान उठवलेलं आहे त्याची सुद्धा चर्चा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर मला जाणून घ्यायचं आहे या संपूर्ण लढ्यामागची तुमची प्रेरणा, तुमची संकल्पना, तुम्ही कसे काय या लढ्यामध्ये उतरलात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिरामध्ये आधीपासून महिलांना प्रवेश वगैरे नव्हता, तिथपर्यंत ठीक होतं. परंतु 29 नोव्हेंबरला जेव्हा एक महिला शनी चौथऱ्यावर गेली आणि तिने शनी शिळेवर जाऊन देवाला स्पर्श केला आणि स्पर्श केल्यानंतर जेव्हा ती स्पर्श करून खाली आली तेव्हा नंतर गावकरी आणि ट्रस्टी यांनी एक मीटिंग घेतली आणि जाहीर केलं की देव अपवित्र झाला आणि नंतर देव पवित्र करण्यासाठी दुधाने अभिषेक केला गेला. आणि मग एखादी महिला जी भक्त आहे ती जेव्हा देवाला स्पर्श करते तेव्हा देव अपवित्र होतो. हे जेव्हा टीव्ही माध्यमातून आम्ही बघितलं, कारण मी स्वतः शनिदेवाची भक्त आहे, मी शनिवारी जाते, तेल घालते. आणि आज शनिदेव असतील किंवा कुठलेही देव असतील, त्यांचा जन्म जो आहे तो आईच्या उदरातून झालाय. आणि मग त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांनी देवाला स्पर्श केला तर देव अपवित्र होतो, हे अजिबात योग्य नव्हतं. महिलांना दुय्यम स्थान देण्याचं जे ही काय कुठली परंपरा नाहीये, या मॅनमेड परंपरा आहेत आणि याच्या विरोधात आपण उठायचं. आपलं जे स्थान आहे, आज राज्यघटनेनं दिलेला जो स्त्री पुरुष समानता अधिकार आहे, तो आपण मंदिराच्या प्रवेशासाठी सुरू करायचा. म्हणून मग हे कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली आणि शनी शिंगणापूरच्या आंदोलनापासून सुरुवात केली. एकूणच आपण बघितलेलं आहे की याच्या आधी जातीभेद मोठ्या प्रमाणात होता मंदिर प्रवेशाशी संबंधित आणि आता लिंगभेद, स्त्री पुरुष लिंगभेदावरून तुम्ही रान उठवलेलं आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये धर्मसत्ता जी आहे ही धर्मसत्ता पुरुष सत्ता प्रतिनिधित्वाने आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि
तिथे ना महिलांना स्थान आहे ना जे मागासलेले घटक आहेत त्यांना स्थान आहे. तर हे सगळं 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर आपण आहोत असं म्हणतो. तर हे सगळं नाकारण्यासाठी जे एक सामर्थ्य पाहिजे ते सामर्थ्य अजून महिलांमध्ये आणि इतर जो मागासलेला घटक आहे त्यांच्यात आलं नाही असं तुम्हाला वाटतं का? हां, कारण आंदोलनाला जेव्हा सुरुवात केली बऱ्याच महिला बरीच जनता मागे उभी राहिली. परंतु आपण बघितलं असेल शनी शिंगणापूर असेल, त्र्यंबकेश्वर असेल किंवा कोल्हापूर असेल, तिथले ज्या स्थानिक महिला होत्या त्याच आमच्या विरोधात होत्या. म्हणजे कुठंतरी परंपरेचा पगडा अजूनही महिलांवर आहे आणि ज्या महिलांना बाहेर यायचंय किंवा ज्या महिलांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे, आजही शनी शिंगणापूरच्या काही महिलांची इच्छा आहे की आपण चौथऱ्यावर जावं, परंतु गावकऱ्यांचा दबाव, ट्रस्टींचा दबाव, तुम्ही जर तिथे गेलात तर तुम्हाला वाळीत टाकू, अशा धमक्या. त्यामुळं आपण जसं म्हणताय की हा जो मागासलेपणा आहे कुठंतरी प्रबोधनाची गरज आहे. या महिलांना यायचंय पुढे, त्यांना कुठंतरी रोखलं जातंय. पुन्हा एकदा परंपरेच्या नावाखाली महिलांचा जो हक्क आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे प्रबोधनाची गरज आहे. ते प्रबोधन करायलाही आम्ही सुरुवात केली आहे. परंतु 21व्या शतकामध्ये कुठल्याही मंदिराच्या गर्भगृहामध्ये कुठल्याही जाती धर्माचा असेल, आम्ही हाजी अलीचंही घेतलंय, बऱ्याच जणांनी आमच्यावर टीका केली, पण सर आम्ही कधीही जातीभेद मानला नाही. आज हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई आम्ही शाळेमध्ये शिकलोय की आम्ही सगळे भाऊ बहीण आहोत. आणि मग आज कुठला धर्म आणि कुठली जात, आज जेव्हा माझ्याकडे महिला आली, आज आमच्या संघटनेत सगळ्या जाती धर्मांच्या महिला आहेत. ही या धर्माची आहे, या अमुक त्या धर्माची आहे, या जातीची आहे, म्हणून आम्ही कधीच तिची तुलना केली नाही. आणि आज कुठलंही मंदिर असेल, गुरुद्वारा असेल, चर्च असेल किंवा दर्गा असेल किंवा मंदिर असेल, तिथं महिलांना दुय्यम वागणूक मिळू नये. स्त्री पुरुष समानता ही देवाच्या दारातूनच सुरू झाली पाहिजे. कारण आपण बघितलंय की देवाने कधीच भक्तामध्ये भेदभाव केला नाहीये. मग हे भेदभाव करणारे कोण, आम्हाला शिकवणारे कोण, आणि मग पुरुष सत्ताक पद्धती जी आहे ती अजूनही राबवून आम्हाला दुय्यम स्थान देणारे कोण, असा प्रश्न ऐरणीवर आलाय. आणि हे जे आहे हे मोडीत काढायचं आणि महिलांना जे आहे ते हक्काचं स्थान द्यायचं. त्यांना जे आहे तुम्ही आक्रमक व्हा, रस्त्यावर उतरा. आपण बघितलं असेल की आंदोलनानंतर म्हणजे फक्त हा मंदिर प्रवेश ही सुरुवात ठरली, परंतु महिलांचं आंदोलन प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आज महिला रस्त्यावर आक्रमकपणे उतरत आहेत कारण त्यांचा एक आदर्श जो आहे तो या आंदोलनातून निर्माण झाला. निश्चितच आपल्याकडे प्रबोधनाची एक मोठी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये, विशेषतः 13व्या शतकापासून जेव्हा संत जनाबाईंनी आपल्या सगळ्या महिला सहकाऱ्यांना सांगितलं की स्त्री जन्म आले म्हणून न व्हावे उदास, त्यांचा अभंग आहे एक. आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की तुम्ही स्त्रिया आहात म्हणून तुम्ही उदास होऊ नका किंवा मागे राहू नका. आणि त्याच जनाबाईंनी वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचा अधिकार सिद्ध केलेला होता. तर स्त्रीने जर ठरवलं तर ती वेगळ्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकते. परंतु दुर्दैवाने पुरुष सत्ताक जी सगळी व्यवस्था आहे ती व्यवस्था पावलोपावली तिला दाबत असते. आता तुम्ही म्हणाल की महिला रस्त्यावर येत आहेत, परंतु तरी पण घरामध्ये जर त्यांना स्वातंत्र्य नसेल तर त्या रस्त्यावर येऊन काय फायदा आहे? तुमचा काय अनुभव आहे की घरामध्ये आजही शिकलेली स्त्री असेल, कमावती स्त्री असेल, तरी तिला तिच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान असतं का? बऱ्याच ठिकाणी आता आपण बघितलंय की शहरी भागात थोडंफार स्थान आहे, परंतु मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरते मी अनेक समस्या बघितल्या की महिला अजूनही पदर घेतल्याशिवाय बाहेर नाही यायचं, पुरुष माणूस असेल तर आतमध्येच थांबायचं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे आज महिला कामाला गेल्या पाहिजेत. ग्रामीण भागात सुद्धा सकाळी बिचारे शेतावर जातात, दिवसभर काम करतात प्रत्येक ठिकाणी. म्हणजे त्यांनी बाहेर जाऊन पैसा कमावलेला चालतो, परंतु कुणाबरोबर बोलायचं नाही, कुणाबरोबर हे करायचं नाही. ह्या ज्या मर्यादा आहेत याच्यातून कुठंतरी महिलांनी बाहेर आलं पाहिजे. त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. नाहीतर आपण कुठंतरी 50% आरक्षणाची मागणी करतो, 33% आरक्षणाची मागणी करतो. मग कोणीतरी आज आपण इलेक्शनमध्ये बघितलं असेल की नगरसेवक निवडून येतात, सरपंच निवडून येतात, परंतु कारभार ते नाही चालवत. त्यांचे जे कोणी पती असतात, त्यांच्या घरातले कोणी सासरे असतात, त्यांची जी घराणेशाही पद्धत असते. असं आरक्षण असेल तर सर आम्हाला अजिबात नको. सक्षम महिला असल्या पाहिजेत. आपण बघितलं असेल शनी शिंगणापूरला सुद्धा आमच्या आंदोलनानंतर ट्रस्टी या महिला झाल्या, पण त्या महिला झाल्यानंतर 5 मिनिटात त्यांचं वाक्य होतं की चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळणार नाही. मग आज तुम्ही महिलांचं प्रतिनिधित्व तिथं कशासाठी करताय? आणि तुम्ही जर महिलांचं प्रतिनिधित्व महिलांना न्याय देण्यासाठी करत नसाल, तुम्ही जर त्यासाठी सक्षम नसाल तर असं प्रतिनिधित्व तिथं अजिबातच नको.
त्यामुळे महिलांसाठी प्रतिनिधित्व प्रत्येक क्षेत्रात असावं, पण महिलांना त्यांचा हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी असावं, त्यांना पुढाकार घेण्यासाठी असावं. आणि ही जी पुरुष सत्ताक पद्धती आहे त्याला कुठंतरी आम्ही जे सांगितलेलं आहे की त्याला मोडीत काढायचंय. त्याला आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही 5 वर्ष तेव्हा संघर्ष करावा लागला. आम्हाला किती वर्ष संघर्ष करावा लागेल माहित नाही, परंतु ही पद्धती मोडीत काढणार आणि काढू एवढं मात्र आम्ही ठाम आहोत. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रभर फिरायचं असेल, देशभर फिरायचं असेल, त्याची मोहीम आम्ही हातात घेतलेली आहे आणि आता आम्ही कुठंच थांबणार नाही. निश्चितच हे जे काळाराम मंदिर आहे, हे काळाराम मंदिर संपूर्ण त्याचं प्रतीक आहे. त्या जातीभेदाविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रतिकात्मक संघर्ष सुरू केलेला होता आणि तो संघर्ष अनेक वर्ष चालला, 5 वर्ष चालला. आणि त्या संघर्षामधूनच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बाबासाहेबांच्या मनामध्ये बुद्ध धम्माकडे जाण्याची प्रेरणा निर्माण झाली होती. कारण त्यांनी 1935 मध्ये जेव्हा हा लढा थांबत आला होता त्याच सुमारास येवल्यामध्ये घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात जरी जन्माला आलो तरी मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही. तर अशा या ऐतिहासिक मंदिरामध्ये आपण जाऊया आणि तिथे या संपूर्ण मंदिर प्रवेशाच्या लढ्याविषयी आपण जास्त बोलू शकू. आज देवाचं नामस्मरण करून किती मार जरी खायला लागला तरी आम्ही मार खाल्लाय. देवाच्या ठिकाणी हात उगारणं, चुकीचं बोलणं, शिवीगाळ करणं हे करायचं नसतं. हे संस्कार आमच्यावर पण आहेत, परंतु ही वेळ आली, अशा संघर्षामध्ये इतक्या खालच्या पातळीपर्यंत विरोधक गेले, ही एकदम शोकांतिका. आपण आता काळाराम मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि मंदिराचं जे एकूण स्थापत्यशास्त्र असतं आपल्या याच्यामध्ये, विशेषतः भारतीय मंदिराची जी संकल्पना आहे याच्यामध्ये पूर्ण मंदिर हे देहरूप मानलेलं आहे, पायापासून कळसापर्यंत. ज्ञानेश्वरांनी सुद्धा कैलास जे वेरूळचं आहे त्याच्या संदर्भात ज्या ओव्या लिहिल्यात त्यात सुद्धा तीच संकल्पना आहे. आणि याच्यामध्ये गर्भगृह म्हणजे गाभारा ज्याला आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो, तर तो गाभारा हा त्याचं मूळ स्थान आहे. तर तसं बघितलं तर गर्भ हा शब्द स्त्री देहाशी संबंधित आहे आणि त्याच्यावर पुरुष मक्तेदारी करून बसलेले आहेत आणि त्या विरोधात तुम्ही झगडतात. तर आता हे आंदोलन अधिक तीव्र होत चाललेलं आहे. तर तुम्हाला अपेक्षा आहे का किती काळामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल, महिलांना प्रवेश मिळेल? आपण बघितलं की शनी शिंगणापूरचं आंदोलन सुरू केलं तेव्हा तर इतकी बदनामी केली गेली. हे आंदोलन कधी धर्माच्या विरोधात नव्हतं, कधीही देवाच्या विरोधात नव्हतं. त्याला काही हिंदुत्ववादी संघटना असतील, विरोध करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना असतील, त्यांनी धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मग अनेक वेळेला काही अगदी धर्मद्रोहीपासून देशद्रोहीपासून, म्हणजे आपण बघितलं. आणि आपण आता जसं सांगितलं की गर्भगृह, गर्भ हा शब्द स्त्रीशी संबंधित आहे. आईच्या गर्भातून सगळ्यांचा जन्म होतो आणि त्याच म्हणजे देवाच्या गर्भात, त्या गर्भगृहामध्ये महिलांनाच प्रवेश मिळत नाही, हा विरोधाभास. आणि जे लोक मग विरोध करतात, म्हणजे अनेक वेळेला हसायला येतं की अरे आज एवढी छोटी मागणी एखाद्या महिला करतायत, तिथं अरे तुम्ही जा, सगळी मंदिरं आम्ही खुली करतो, तिथं काय कोणी जाऊन चुकीचं काही करत नाहीये किंवा आम्ही देवाच्या विरोधात कधी बोललो नाहीये, काहीच हे केलेलं नाही. अशा ठिकाणी श्रद्धेशी संबंधित आहे. आणि जे विरोध करतात त्यांचं असं म्हणणं असतं की हिंदू धर्मामध्ये महिलांचं स्थान हे सर्वोच्च आहे. विरोध तर गर्भगृहात जायला सगळे हेच लोक करतात. म्हणजे दांभिकता इतकी प्रचंड आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता वगैरे श्लोक आहेत. हे बोलण्यासाठी मात्र विरोध करणारे लोक फक्त ह्या ओळी बोलतात आणि मग मात्र घरातल्या महिलांनी
आता 21वे शतक आहे, मुलींना कॉलेजमध्ये पाठवलं जातं, ड्रायव्हिंग स्कूलला घातलं जातं, कराटेला घातलं जातं, आणि तृप्ती देसाईंनी मात्र पंजाबी ड्रेस घालून गर्भगृहात जायचं नाही. ही मानसिकता जी आहे की अरे आपल्या घरात सगळं चालतंय परंतु हे करता येत नाही, ह्याला विरोध करायचा. आज मी तुमच्या मुलीसारखी आहे, मी प्रत्येकाला विनंती केली. आजपर्यंत आपण बघितलं असेल, अगदी पुजाऱ्यांनी कोल्हापूरच्या गर्भगृहात गळा दाबला असेल किंवा शनी शिंगणापूरला कोणी मारला असेल. आज देवाचं पावित्र्य कसं ठेवायचं, मी देवाची भक्त आहे, त्यामुळे आज कधी आमचा हात उठला नाही. आज देवाचं नामस्मरण करून किती मार जरी खायला लागला तरी आम्ही मार खाल्लाय. बऱ्याच जणांनी सांगितलं की अरे मार खाल्ला, परंतु खाल्ला म्हणजे देवाच्या ठिकाणी हात उगारणं, चुकीचं बोलणं, शिवीगाळ करणं हे करायचं नसतं. हे संस्कार आमच्यावर पण आहेत. परंतु ही वेळ आली, अशा संघर्षामध्ये इतक्या खालच्या पातळीपर्यंत विरोधक गेले, ही एकदम शोकांतिका आहे. आणि महिलांच्या बाबतीत सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. सगळ्यांनी उलट सांगायला पाहिजे होते की अरे सगळी जी आहेत, आज बरेच जण म्हणतात की तुम्ही धर्मसभा का घेतली नाही. धर्मसभा तुम्ही घ्यायला पाहिजे होती, आम्हाला आमंत्रण करायला पाहिजे होतं. आज 4 पीठाचे मोठे शंकराचार्य आहेत, त्यांना या 4 महिन्यात कधीच वाटलं नाहीत की तृप्ती देसाई चुकीचं करतायत, बरोबर करतायत, आपण त्यांना बोलवावं, जे काय असेल त्यांचं म्हणणं इथे मांडावं. म्हणजे धर्मसभाही आम्हीच घ्यायची, आंदोलनही आम्हीच करायचं, विरोध पण आम्हीच सहन करायचा, काही झालं तर पोलीस स्टेशनला केसही आम्हीच दाखल करायची, आम्ही शांततेत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करायचं. त्याच्या विरोधात सुद्धा जे काय आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विरोधक निर्माण करत होते, परंतु कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा आम्हीच निर्माण केली हा आरोप करायचा. कितीही पोटतिडकीने, कितीही आक्रमक होऊन आंदोलन केलं तरी त्याला पब्लिसिटी स्टंट म्हणायचं. त्यामुळे इतकं सहन करण्याची वेळ आली, सगळीकडे आम्ही दुर्लक्ष केलं. आमचं ध्येय एकच होतं, महिलांना न्याय मिळवून द्यायचा, गाभाऱ्यात प्रवेश झाला पाहिजे. आणि मला सगळ्यांना म्हणजे एवढं नंतर समाधान झालं, विरोधकांना जी चपराक बसली. सगळ्यात पहिला म्हणजे विद्याताईंनी याचिका दाखल केल्यानंतर त्याचा आलेला निकाल, आमचं रस्त्यावरचं आंदोलन, त्यामुळे आंदोलनाला अजून पाठबळ मिळालं. आणि मग महाराष्ट्रातली अनेक मंदिरं, शनी शिंगणापूरच्या तर चौथऱ्यावर गुढीपाडव्याला नवीन वर्षाची भेट आम्हाला शनिदेवानी दिली. चौथऱ्यावर प्रवेश हा खूप मोठा प्रश्न होता, कारण मला हा विजय, चळवळीचा विजय म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली होती त्याची अंमलबजावणी आम्ही करा हे सांगत होतो. त्यामुळे मला वाटतंय की भूमाता ब्रिगेडचा विजय म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेबांचा हा विजय आहे, नारी शक्तीचा हा विजय आहे. आणि मग त्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात झालेला प्रवेश, कोल्हापूरच्या गाभाऱ्यात झालेला प्रवेश, आणि आज महाराष्ट्रातल्या सगळ्या हिंदू धर्मांसाठी जो काही हायकोर्टाने पण निर्णय घेतला, कारण मला त्याचं स्वागत करायला आवडेल, कारण 2001ला जवळजवळ याच्या आधी नरेंद्र दाभोळकरांनी याचिका दाखल केली, ती अजूनही पेंडिंग आहे. परंतु आज आम्ही रस्त्यावर उतरलो, त्याची दखल हायकोर्टाला सुद्धा घ्यायला लागली. आणि मग जो महिलांना न्याय मिळाला, खरंच म्हणजे हे जेव्हा 8 तारखेला गुढीपाडव्याला मी ऐकलं, माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू इतके येत होते. कारण मला सर ह्याच्यामध्ये अगदी वेळ ठरवलं होतं. मला लोक म्हणायचे की तुझी पुढची जरी पिढी आली किंवा त्याच्या पुढची जरी पिढी आली तरी सुद्धा शनी चौथऱ्यावर प्रवेश मिळत नाही. आणि अगदी तृप्ती देसाई जे करतायत ते चुकीचं करतायत, धर्माच्या विरोधात करतायत, यांना काहीही घेणं देणं नाही, यांना कुणीतरी पैसे पुरवले गेलेत, म्हणजे असे एकदम खालच्या पातळीला जाऊन आरोप झाले. आणि मग जेव्हा प्रवेश मिळाला तेव्हा संघर्षात सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं नेतृत्व जरी असलं तरी माझ्याबरोबर ज्या ठाम राहिल्या रणरागिनी, आज सगळ्यांनी मार खाल्लाय, आज सगळ्यांनी सगळं सहन केलंय. आज घरातून इतकं वातावरण सगळीकडे टीव्हीवर आपण बघितलं असेल की इकडे एवढं आक्रमक आहे, पोलीस बंदोबस्त आहे, कुठेही मार खाऊ शकतो, तरी घरातले लोक माझ्या जबाबदारीवर महिलांना पाठवत होते. आणि त्याचा जेव्हा विजय झाला त्याचं वर्णन मी आता सुद्धा शब्दात करू शकत नाही, कारण तो खूप मोठा विजय होता आमच्यासाठी. हॉलिवूडचा एक सिनेमा आहे सफ्रेजेट, महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा त्यासाठीचा सर्वसामान्य घरातल्या महिलांनी जो लढा दिलेला होता त्या लढ्याचं पूर्ण चित्रण त्याच्यामध्ये आहे. मला तो सिनेमा बघताना तुमच्या लढ्याची सातत्याने आठवण येत होती की आपल्याकडील सुद्धा सर्वसामान्य घरातील मुली, महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला गाभाऱ्यामध्ये आज जाऊ द्या. तर ही महिलांच्या हक्काच्या लढ्याची सुरुवात आहे. आता मंदिर झालं, याच्यानंतर तुम्ही पुन्हा दारूबंदीसाठी रस्त्यावर उतरलेले आहात. तर हा जो संघर्षाचा म्हणजे त्या संघर्षाची पुढची पायरी आहे, म्हणजे तुम्ही
धार्मिक प्रश्नाकडून आता सामाजिक विषयाकडे वळलेले आहात, तर मग तुम्ही यानंतर पुन्हा राजकीय याच्याकडे सुद्धा जाणार का? सध्या माझं म्हणणं आहे की आता आपण मंदिर प्रवेशाचा मुद्दा आला, त्याच्यानंतर दारूबंदी असेल किंवा महिलांचे अन्याय, अत्याचार, बलात्कार, इतर प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, त्या सामाजिक कामातच सध्या काम करावं. कारण राजकीय पक्षामध्ये आपण बघितलं असेल वापर केला जातो, वापर करून बाजूला केलं जातं आणि मग आमच्यासारखं नेतृत्व जे आहे त्याला कुठंतरी एखादं पद देऊन बाजूला अगदी तुम्ही शांत बसा, तुम्ही एखाद्या पक्षाचे प्रवक्ते व्हा आणि ते तेवढंच काम जे पक्षश्रेष्ठी सांगतील तेवढं करा. आम्ही त्यातले अजिबात नाही. आमची भूमिका आम्ही ठाम मांडणाऱ्यातले आहोत. मग ते कुणाच्याही विरोधातली असेल किंवा कुणाच्याही समर्थनाचे असेल, आम्हाला जे वाटतं ते आम्ही करतो. त्यामुळे मला वाटतंय की सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पुढे आमचं काम चालू राहील. म्हणजे तुम्हाला राजकारणामध्ये जाण्याची इच्छा नाहीये? अजिबात नाही. कारण राजकारण 3-4 वर्षापूर्वी जवळून बघितलं. तुम्ही नगरसेवक पदासाठी उभा राहिला होता? हो, जेव्हा महिलांना आरक्षण मिळालं तेव्हा मला पक्षाची उमेदवारी मिळाली होती, काँग्रेस पक्षाची, आणि मी तिथे लढले सुद्धा. पण तेव्हा माझा अजित बँकेचा लढा चालू होता. अगदी इतक्या 30,000 जवळजवळ खातेदारांना मी पैसे मिळवून दिले आणि लोकांची अपेक्षा होती की मी उभं राहावं. पण मी जेव्हा उभी राहिले तेव्हा मी जेव्हा बघितलं की काम करणाऱ्याला प्राधान्य नाहीये. राजकारण हे वेगळ्या लोकांचं आहे. तुम्ही 500 आणि 1000 रुपये दिल्यावर प्रत्येक घरटी प्रत्येक माणसाला जर 1000 रुपये दिले तर तो माणूस तुम्हाला मत देतो. तुम्ही अगदी तुमचा जीव ओतला, तुम्ही त्यांना न्याय मिळवून दिला तरी तुम्हाला किंमत नाही. हे जेव्हा कळलं तेव्हा मी तो पक्षही सोडला, बाकीचं सगळं. आणि मी म्हटलं की आमची संघटना, आपण आत्ता तर मंदिर प्रवेशाच्या माध्यमातून आम्ही म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यांना माहीत झालो, परंतु रस्त्यावरची लढाई आतापर्यंत करत आलो आणि हीच रस्त्यावरची लढाई पुढे चालत ठेवू. मी कधीच धर्म बदलणार नाही, पण धर्मात सुधारणा नक्कीच आणण्याचं काम करेन. तुम्ही धर्माला बदला? धर्माला नक्कीच बदलू. सगळे, माझं छोटं बाळ आहे 7 वर्षाचं, तो म्हणायचा तुला अटक जरी केली तरी सुद्धा तो 10 दिवस आली नाही तरी चालेल, मी दररोज बिस्किट घेऊन जे आहे ते डब्यामध्ये शाळेमध्ये जाईन. आणि मग तेव्हा मला कळलं की अरे, एवढ्या छोट्या बाळाला जर कळत असेल, विद्वान लोक आहेत, मग त्यांची बुद्धी का हे काम करत नाही. महाराष्ट्रामध्ये तर तुमच्या संघटनेला, तुमच्या लढ्याला आता एक मान्यता प्राप्त झालेली आहे, परंतु शबरीमलाई सारखं मंदिर देवस्थान आहे जे इतक्या टोकाला जातं की महिलेला मासिक पाळी आलेली आहे की नाही हे बघण्याचं यंत्र ते तिथे बाहेर बसवतात. म्हणजे काय टोकाला आपल्याकडील धर्मकारण गेलेलं आहे किंवा धर्म मार्तंड काय लेवलला गेलेलं आहे, हे खूप विचित्र वाटतं. तुम्हाला तिकडून सुद्धा आमंत्रण आलं होतं ना तिकडे? हो, बऱ्याच लोकांचे तिकडून फोन आले. केरळ मधलं ते या महिन्यामध्ये साधारण मी ट्रस्टींना पत्र पाठवून जाण्याचा प्रयत्नही करणार आहे. कारण मला, माझी इच्छा आहे की फक्त महाराष्ट्रातच नाही तर सगळीकडे याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि रस्त्यावरचं आंदोलन तर चालू राहीलच, परंतु आज नरेंद्र मोदी जे आहेत ते पंतप्रधान आहेत, त्यांनी सांगितलं होतं की महिलांसाठी अच्छे दिन येणार आहेत. महिला त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, त्यांना मतदान केलं. आमची एकच इच्छा आहे, सगळ्या जाती धर्मांच्या मंदिरामध्ये महिला किंवा गर्भगृहामध्ये सगळ्या जाती धर्म, मग ते हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, ख्रिश्चन सगळे असतील, पंतप्रधानांनी एक कायदाच अस्तित्वात आणावा जेणेकरून हा प्रश्नच मिटेल. आणि मग खऱ्या अर्थानं महिलांसाठी आजचे दिन भाजप सरकार आणेल, याच्यावर मात्र शिक्कामोर्तब होईल. निश्चितच. कारण शबरीमलाईच्या त्या मंदिरामध्ये जे जाचक अटी आहेत, म्हणजे कन्या ज्या आहेत 15 वर्षाच्या त्यांना तुम्ही सोडताय, परत 55 वर्षाच्या पुढच्या महिलांना तुम्ही आतमध्ये सोडताय. आणि बऱ्याच गोष्टी, मी केरळचे 1-2 जणांचे जेव्हा फोन आले त्यांनी सांगितलं की जो काही 15 ते 50 वयोगट आहे त्यातल्या महिलांना सोडत नाही. त्यांचं म्हणणं आहे की मासिक पाळी महिलांना येते, महिला या अपवित्र असतात. आमचं म्हणणं आहे की मासिक पाळी जी आहे, आपण बघितलं असेल की आपण म्हणतो आले ते विटाळे, गेले ते विटाळे आणि मध्येच सोहळे कसे झाले. म्हणजे जन्मताना जेव्हा विटाळातून बाळ येतं तेव्हा ते अपवित्र नसतं, तेव्हा पेढे वाटले जातात.
जेव्हा माणूस जीव सोडतो तेव्हाही आपल्या घरामध्ये विटाळ असतो, तेव्हाही त्याचं जे आहे ते सगळा विधी असेल काही असेल तो आपण करतो, आणि मग मध्येच आपण जे सगळं करतो कसं काय, म्हणजे या जर आपण अशी उदाहरणं बघितली तर मग आपण कुठं चाललोय. आणि मग मी जेव्हा केरळच्या 1-2 जणांशी चर्चा केली, बरं ठीक आहे आमचं म्हणणं आहे ना हे सगळं पवित्र आहे, बरं तुमच्या मार्गाने आपण जाऊ की 5 दिवस अपवित्र आहेत, इतर 25 दिवस आम्हाला करायचं. मग ते म्हटले की अचानक जर एखादी महिला आली तर आम्हाला कसं करणार. माझं म्हणणं आहे देवाच्या ठिकाणी जाताना देवाचं पावित्र्य कसं ठेवायचं हे नक्कीच पुरुषांपेक्षा महिलांना माहित असतं. आज घरामध्ये सत्यनारायणची पूजा असेल किंवा दररोजची घरातली पूजा असेल, ह्या महिला दररोज सगळ्या करत असतात. त्यामुळे देवाच्या ठिकाणी आपण कसं जायचं, काय नेसायचं, तुम्ही बोर्ड लावायची गरज नाही आम्ही मॅक्सी घालून येऊ नये किंवा आम्ही जे आहे ते ड्रेस घालून गाभाऱ्यात प्रवेश करू नये. महिलांना माहिती आपण अंग भरून कपडे घेतले पाहिजेत, आपण ओढणी घेतली पाहिजे, पदर घेतला पाहिजे, पण तुम्ही आमच्यावर कंपल्शन करू नका की आम्ही काय केलं पाहिजे. हे कुठंतरी काहीतरी आता आज जेव्हा कायदा आला की महिलांना आतमध्ये सोडण्यात यावं आणि मग त्याच्यावर महिलांना रोखता येत नाही म्हणून काही मंदिरामध्ये मग बोर्ड लागतात, हाच ड्रेस घालायचा नाही, इकडे साडी नेसायची नाही. इकडे मुंबईमध्ये मी अमेरिकेत गेलो होतो आणि अमेरिकेतल्या एका डेमोक्रेटिक पक्षाच्या महिला खासदार होत्या, त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. तर त्यांच्याशी बोलता बोलता मी त्यांना एकूणच त्या देशामध्ये गर्भलिंग परीक्षेच्या संदर्भात आणि गर्भपात रोखण्यासंदर्भात जे सगळं चालू होती, आंदोलनं चालू होती आणि त्याला लोकांचा विरोध होता, त्या संदर्भात मी त्यांना विचारलं. तर त्यांनी तत्काळ म्हणजे एक क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की आमच्या संसदेमध्ये पुरुषांचं प्रतिनिधित्व जास्त आहे, महिला कमी आहेत आणि महिलांच्या देहाशी संबंधित विषय जो असेल तो महिला सोडवतील ना, यांचा काय संबंध आहे. पुरुषांना आमच्या देहाशी संबंधित विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. तर ही जी सजगता आहे किंवा ती जी जाणीव आहे ती प्रगत देशांमध्ये अधिक जास्त प्रमाणात झालेली आहे. आपल्याकडे ती आत्ता व्हायला लागलेली आहे. आपल्या इथं झाली पाहिजे, केलं पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं आता बऱ्याच याच्यामध्ये विरोध करणारे पुरुषही पुढे आले आणि आपण जसं म्हणालात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हा काय सहन करावं लागलं असेल हे आम्हाला आता कळतंय. त्यांना का धर्म बदलावा लागला, म्हणजे अगदी मला सुद्धा इतका हिंदू धर्मामध्ये की आम्ही हिंदू धर्माचं काहीतरी अशा पद्धतीने काहीतरी केलेलं आहे की भ्रष्ट केलाय किंवा काय केलाय, म्हणजे मनात भावना येतात की अरे आपण खरोखरच या धर्मात आहोत का. आणि आज आपण हिंदू धर्मामध्ये सुधारणा करायला, चांगल्या गोष्टी करायला पुढाकार घेतोय आणि तेव्हा मात्र आपले शंकराचार्य असतील, आपले लोक असतील, आपल्या लेकीची पाठ थोपटण्याऐवजी आपल्यावर काहीतरी असे जे आहेत ते गुन्हे दाखल करा, आमच्यावर जे आहे ते या चुकीच्या आहेत, या हिंदू धर्माच्याच नाहीत, अशी जेव्हा टीका करतात ना, मग तेव्हा थोडंसं वाटतं मी कधीच धर्म बदलणार नाही, पण धर्मात सुधारणा नक्कीच आणण्याचं काम करेल. धर्माला बदलाल, धर्माला नक्कीच बदलू, कारण जे चुकीचं आहे ते अजिबात सहन केलं जाणार नाही, खपवून घेतलं जाणार नाही. 21वे शतक आहे, आज खांद्याला खांदा लावून सगळ्या ठिकाणी महिला काम करतात. आणि मग कुठंतरी मी तरी यापुढे म्हणजे हे थोडंसं विरोधाभास ठरेल माझं वाक्य, परंतु माझं म्हणणं आहे की 4 दिवस आज मी पुणे शहरात राहते, तिथंही IT-तली मुलं किंवा सगळी राहतात, परंतु मासिक पाळीमध्ये मंदिरामध्ये जायचं नाही किंवा हे करायचं. मी त्यांना म्हटलं 30 दिवसाचा पगार कसा चालतो, 4 दिवसाचा कट नाही करून घेत तुम्ही. आता जे काही प्रबोधन चाललंय त्या माध्यमातून मला वाटतंय की पुढच्या वेळी स्वतः पुरुष येतील आणि आमच्या महिलांना जे आहे ते तुम्ही गाभाऱ्यात सोडा. म्हणजे मी आता लढ्यामध्ये किती प्रमाणात पुरुष तुमच्या बरोबर आहेत? भरपूर, सुरुवातीपासूनच भरपूर होते. म्हणजे आम्हाला वाटत होतं की कधीतरी विरोध व्हायचा, परंतु जेवढ्या महिला आल्या तेवढेच पुरुष यायचे. आणि आपण सगळ्यात बघितलं असेल पुरुष किती सहभागी होतात याच्यापेक्षा ज्या महिला घरातून येतात त्यांना पुरुषच पाठवतात, त्यामुळे त्यांना कुठंतरी पटत होतं. आज अनेक ठिकाणी मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये गेले, तुमच्या घरून कशी परिस्थिती? माझ्या घरून तर पूर्ण म्हणजे सगळीकडे 50% आरक्षण असेल, माझ्या इथं 100% आरक्षण आहे. म्हणजे आज लढा सुरू केल्यापासून अगदी आपण बघितलं असेल सोशल मीडियामध्ये इतकी बदनामी केली खालच्या पातळीवर जाऊन, मला खुनाच्या धमक्या आल्या किंवा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. माझे पती असतील, माझ्या सासूबाई असतील, माझे वडील असतील, सगळे, माझं छोटं बाळ आहे 7 वर्षाचं, ते सुद्धा म्हणायचं की तो मला मम्मा म्हणतो. म्हटलं मम्मा माझ्या बसमध्ये, स्कूल बसमध्ये गर्ल माझ्या शेजारी असते, क्लासरूम मध्ये माझ्या शेजारी असते आणि मग तिथं का नाही.
आणि म्हणजे त्या 7 वर्षाच्या मुलाला हे कळलं आणि मम्मी म्हणायचं अरे मला पोलिसांनी अटक वगैरे केली तर तो म्हणायचा तुला अटक जरी केली तरी सुद्धा तू 10 दिवस आली नाही तरी चालेल, मी दररोज बिस्किट घेऊन जे आहे ते डब्यामध्ये शाळेमध्ये जाईन. आणि मग तेव्हा मला कळलं की अरे एवढ्या छोट्या बाळाला जर कळत असेल तर आपली लोक इतकी मोठी आहेत, विद्वान लोक आहेत, मग त्यांची बुद्धी का हे काम करत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सोशल वर्क मध्ये जे आले ते आईमुळे आले. आईची खूप प्रेरणा, म्हणजे मला तिने इतका पाठिंबा दिला. माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा मी जेव्हा सामाजिक कार्य करायचे, अगदी दररोज जेवण बनवण्यापासून मला डबा पाठवण्यापासून दररोज करायचे, पण तू काम सुरू ठेव, कधी ना कधी तुझ्या कामाची दखल घेतली जाईल. आणि मागच्या 8 जुलैला आईचं निधन झालं आणि तिने जे मला घडवलं ते बघायलाच ती नाही. आज प्रसिद्धी मिळाली, सगळ्यांची पाठीवर थाप मिळाली, परंतु आईची थाप खूप वेगळी असते आणि ते बघायला आई नाही, हे मात्र मला थोडंसं हे झालं. आई कुठंतरी असेल, बघत असेल, परंतु ते बघायला आई पाहिजे होती. एकच मला तिची शिकवण होती की आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवली पाहिजे. आणि तिने मला एक वाक्य कट करून दिलं होतं कॉलेजमध्ये असताना, ते माझ्या रूम मध्ये मी लावलं होतं, स्वामी विवेकानंदांचं. तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात गेलं तर विजय तुमचाच असतो. आणि या वाक्याची आपण बघितलं असेल, शनी शिंगणापूर असेल, सगळीकडे इतकं वातावरण विरोधात होतं आणि मग तेव्हा म्हटलं अरे आपली इच्छाशक्ती प्रबळ आहे ना, आपण जिंकणार. पुढे हे आंदोलन तुम्ही कसं नेणार? मंदिर प्रवेश हा थोडासा मर्यादित जनतेसाठी हे होता, परंतु प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून आपण दारूबंदीसाठी आवाज उठवलाय. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आमच्या तालुक्यात या, प्रत्येक जिल्ह्यात या. आणि मग ही जेव्हा फळी उभी राहील, मला वाटतंय सरकारला या आंदोलनापुढे झुकावं लागेल. आपल्याकडे साधारणतः धर्माशी संबंधित जे विषय आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुद्धा जेव्हा सातत्याने चुकीच्या श्रद्धांच्या विरोधात आंदोलनं केली, तेव्हा सुद्धा असंच म्हटलं गेलं की तुम्ही फक्त हिंदू धर्मातील विषयासंदर्भात बोलता, तुम्ही अन्य धर्माबद्दल बोलत नाही. तुमच्या आंदोलनासंदर्भात सुद्धा सुरुवातीला तसंच म्हटलं गेलं. पण जेव्हा तुम्ही हाजी अलीला गेलात तेव्हा तो टीकेचा सूर कमी झाला. परंतु त्या जोडीला मुस्लिम धर्म मार्तंडांनी तुमच्या विरोधात पुन्हा बोलायला सुरुवात केली होती. एकूण तो सगळा अनुभव कसा होता तुमचा हाजी अली दर्ग्यामध्ये जाण्याचा तुम्ही केलेला? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा मंदिरांमध्ये प्रवेश मागितला तेव्हा म्हणायचे हिंदू धर्मातल्याच मंदिरांमध्ये प्रवेश मागतात. आमच्या मनात कधी कुठल्या धर्माच्या विरोधात किंवा काही धर्माचं हे कधी आंदोलन नव्हतंच. बरेच जण म्हणायचे तुम्ही दर्ग्यात जाणार का? गेलो ना, आम्ही दर्ग्याचं आंदोलन घेतलं, परंतु मग तेव्हा दर्ग्याचं आंदोलन तुम्ही हातात घेणार का हे पाठीशी राहिले का आम्ही तिकडे गेल्यावर? म्हणजे आम्ही हेही करायचं नाही. तिथं गेलं तर तिथल्या लोकांना जी आहे ती फूस लावायची. आपण बघितलं असेल की मुस्लिम बांधवांनी पण विरोध केला होता. सुरुवातीला विरोध झाला, परंतु त्यांनाही सांगितलं गेलं की तुम्ही जो आहे तो अशा पद्धतीने विरोध केला. मग काही लोकांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला चप्पलचा प्रसाद देऊ, आम्ही तुम्हाला तोंडाला काळं फासू, आम्ही तुम्हाला धक्के मारून बाहेर काढू. आमची मागणी काय होती? मजारपर्यंत हाजी अली दर्ग्यामध्ये 2011 पर्यंत प्रवेश होता, तो अचानक तुम्ही बंद केला आणि तो पुन्हा एकदा चालू करा आणि महिलांना न्याय द्या, एवढीच आमची मागणी आहे. आणि ही जेव्हा आम्ही मग टीव्हीच्या माध्यमातून मागितली, त्याच्यामध्ये काहीतरी हायकोर्टामध्ये याचिका दाखल आहे, तरी सुद्धा ट्रस्टी दाद देत नाहीत. मग म्हटलं की आपल्याकडे जेव्हा मुस्लिम महिला आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मजारपर्यंत प्रवेश पाहिजे, मग आम्ही अजिबात बघितलं नाही की दर्ग्यात जावं लागतंय किंवा कुठे चर्चमध्ये जावं लागणार आहे. आज ही महिला जी आहे ती आपली आई आहे, बहीण आहे. आज मला जसा मंदिरात प्रवेश पाहिजे तसा तिला दर्ग्यामध्ये पाहिजे. आमच्या दोघांच्या मागण्या ज्या आहेत दोघींच्या, त्या ज्या आहेत त्या समान आहेत. एकूणच म्हणजे सगळ्या धर्मसत्ता ज्या आहेत या धर्मसत्तांमध्ये म्हणजे धर्म कुठलाही असो, स्त्रीला जे दुय्यम स्थान आहे ते पुन्हा एकदा तेच बघायला मिळालं. आणि हाजी अली दर्ग्याच्या बाबतीत सुद्धा
ट्रस्टींना तर मान्य करावंच लागेल की हा प्रवेश द्यायचा आहे. प्रवेश मिळणार, सन्मानाने मी मजारपर्यंत जाणार, सगळ्या महिलांना न्याय पण मिळवून देणार. परंतु आता जे चाललेलं आहे ते कुठंतरी चुकीच्या मार्गाने चाललंय हे ट्रस्टींनाही कळतंय, पण माघार त्यांना घ्यायची नाहीये. शनी शिंगणापूरलाही तसंच झालं की अरे कोण मुलगी आली आंदोलन करते आणि तिच्या समोर आपण माघार घ्यायची. आपण बघितलं असेल हायकोर्टाचा निकाल झाला, निर्णय झाल्यावर मी दुसऱ्या दिवशीच आम्ही गेलो होतो, निर्णयाची प्रत आमच्या हातात होती, तिथं आम्हाला मारहाण झाली. आपल्याकडे लहानपणापासूनच मुलीला दुय्यम स्थान देण्यापासून सुरू होते. तर हे बदलाची ही जी प्रक्रिया आहे ही घरातून सुरू होण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलाची प्रक्रिया, समानतेची जी सुरुवात आहे ती घरापासून झाली पाहिजे. अजूनही आपण बघितलं असेल मुलगी झाली की बर्फी वाटली जाते, पेढे नाही वाटले जात. म्हणजे ही जी मानसिकता आहे ती बदलणं खूप गरजेचं आहे. आज जनता बदलतीये थोडा, म्हणजे आपण बघितलं असेल की मी अनेक आता उदाहरणं अशी बघितली की एक मुलगी झाली की लोकांनी आता सांगितले की अरे आपली मुलगी आहे ना तिलाच मुलासारखं वाढवायचं. म्हणजे हा कुठंतरी समाज बदलतोय. पण प्रत्येक घरातून जे आहे, आपण म्हणतो ना पहिली बेटी धनाची पेटी, म्हणजे माझा जेव्हा घरामध्ये जन्म झाला, मी घरात मोठी आहे आणि तेव्हा म्हणजे अक्षरशः त्यावेळेला 1984 ला माझा जन्म झाला तेव्हा अख्ख्या गावात माझ्या घरातल्यांनी जे आहेत ते पेढे वाटले होते, कारण त्यांना पहिली मुलगी पाहिजे होती. आणि मग हा जो विषय आहे बऱ्याच ठिकाणी मुलींना प्राधान्य दिलं जातं, पण ग्रामीण भागात मी अजूनही बघितलेलं आहे काही मुलांची नावं नकोशी होती. मला हे कळलंच नाही मुलींची. म्हणजे ते म्हटले की आम्हाला ही मुलगी नको होती म्हणून तिचं नाव नकोशी. कोल्हापूर पश्चिम साताराच्या भागामध्ये वगैरे त्या भागात मोठ्या प्रमाणात हे चुकीचं आहे. आज तिच्यावर जेव्हा आज तिची काय चुकी आहे? बऱ्याच ठिकाणी आता मी जेव्हा बघते ना की मुलांपेक्षा मुली आई वडिलांना सांभाळतात, ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि नंतर पालकांना कळतं अरे आपण हिला खूप त्रास दिलाय बरं का. किंवा घरामध्ये जेव्हा भाऊ असतो तेव्हा बहिणीला, म्हणजे एखाद्या वेळेला भावाला नवीन कपडे आणायची, बहिणीला मग म्हणायचं की नाही तुला आता पुढच्या वेळी घेऊ. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आज 21वे शतक आहे, आज प्रत्येक जण प्रगत आहे. फक्त जी थोडीशी मानसिकता आहे ना ती बदलायची गरज आहे. आणि मग मी तर पुढाकार घेतलाय, पण 10 तृप्ती देसाई जर झाल्या ना राज्यामध्ये आणि अशा प्रबोधन करायला लागल्या ना, मी तुम्हाला सांगते की आगामी 5 वर्षामध्ये मला वाटतंय की हे जे आम्ही धोरण घेऊन चाललोय, मुलींच्या जन्माच्या स्वागतापासून ते मुलांच्या अन्याय अत्याचारापर्यंत पूर्णपणे जे आहे ते सक्षम सगळे होतील याच्यात अजिबात वाद नाही. पण अशा महिला घडल्या पाहिजेत, आक्रमक झाल्या पाहिजेत, रस्त्यावर उतरल्या पाहिजेत, कृतीत उतरल्या पाहिजेत, तर हे सगळं घडू शकतं. आता तुम्हाला आंदोलनामुळे तुमचं नाव झालंय सगळीकडे, तुमचे कार्यक्रम आता तुमचे दौरे होतात वेगवेगळ्या ठिकाणी, तर तुम्हाला मुली भेटत असतील ना कॉलेजमध्ये जाणाऱ्या किंवा ज्या तुमच्या या आंदोलनाने प्रेरित झाले, त्यांच्या काय रिॲक्शन्स असतात, त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतात? आपण बघितलं असेल की म्हणजे मी आता मागच्या वेळी सातारा, सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्याला होते. म्हणजे मी अगदी गाडीतून उतरायच्या आधीच मुली गुच्छ घेऊन स्वागत करणं असेल, प्रत्येक जण तर आता सेल्फी काढणं, म्हणजे अगदी पेट्रोल पंपावर सह्या घ्यायच्या, सह्या आता तर म्हणजे कुठेही उतरलं सेल्फी काढणं, फोटो काढणं. म्हणजे ही आंदोलनाची दखल आहे. आमचं सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्यावर जोक ही जेव्हा केले गेले ना सोशल मीडियावर, म्हटलं जोक होऊ देत, कारण आपल्या आंदोलनाची दखल घेतली गेली आहे म्हणूनच हे जोक तयार होत आहेत. एखादं आंदोलन पुढे चाललंय म्हणूनच बदनामी झाली. ते जोक्स जे फिरत होते व्हॉट्सअप मध्ये आणि फेसबुकवर, त्यातला एखादा जोक तुम्हाला आवडलेला सांगाल का? म्हणजे सगळ्यात पहिला एक जोक जो आला, स्मशानात जे आहे 4 खांदेकरी असतात, त्याच्यातले 2 खांदेकरी आता महिला असाव्यात. तृप्ती देसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि स्मशानात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन तृप्ती देसाई करणार. मला आवडलेलं सांगू का त्याच्यातलं? मला त्यातलं आवडलेलं होतं ते म्हणजे शनी पण आता घाबरलेला दिसतोय, कारण तो याच्या आधी तो लोकांच्या मागे लागायचा, मागे आता बायका लागल्या. तो तर सगळ्यात पहिला जोक होता. परंतु अनेक जोक केले गेले. म्हणजे अगदी नवरदेवाला जसं घोड्यावर बसवलं जातं तसं नवऱ्याबरोबर नवरीलाही बसवाई, तृप्ती देसाईंची नवीन मागणी. त्याच्यानंतर शेतामध्ये एक बोर्ड लागलाय की महिला मिळत नाहीये, तृप्ती देसाई धावून गेल्या, महिला तिथे गेल्या. म्हणजे अशा पद्धतीने जे, पण ही आंदोलनाची दखल होती. आणि माझं म्हणणं आहे की आज छोट्या छोट्या मुली, आपण जसं म्हणालात की मुलींच्या काय प्रतिक्रिया असतात. मी जेव्हा जाते, अनेक जणांनी सांगितलं की गुढीपाडव्याला तुम्ही ताई तिथे शनिदेवाला तेल घालत होतात. ज्या आम्हाला अटक करणाऱ्या पोलीस प्रतिनिधी होत्या, अनेक जणांचे फोन आले की ताई आम्ही आज केक कट केलाय.
आणि मग ते जेव्हा बघितलं ऐकलं, अरे म्हटलं आज त्या त्यांचं कर्तव्य पार पाडत होत्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाळणं ते होतं. अनेक महिलांचे फोन आले, अनेक महिला ज्या भेटून गेल्या की तुम्ही तिथं होतात परंतु आज आपण काहीतरी केले. आम्ही घरामध्ये बासुंदी केली, आम्रखंड आणलं, घरामध्ये पुरणपोळी केली, मोदक केले. म्हणजे ह्या ज्या महिलांच्या प्रतिक्रिया आता दररोज भेटताना ज्या मुलींच्या वगैरे मिळतात ना, की आणि कॉलेजच्या मुली तर जेव्हा हे झालं ते म्हटले की आमचा आनंद जो आहे तो अजिबात म्हणजे गगनात मावत नव्हता. मी म्हटलं काय झालं, म्हणजे तुम्हाला काय इतका आनंद काय झाला? ते म्हटले की तुम्ही जेव्हा आंदोलन करत होता तेव्हा तुमच्यावर टीका करणारे बरेच होते, परंतु शनी चौतऱ्यावर महिलांना प्रवेश मिळाला हे जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा त्यांनी अक्षरशः कॉलेजमध्ये असेल, वर्गामध्ये असेल, मुलींनी जाऊन पेढे वाटणं, बर्फी वाटणं, अशा पद्धतीचे, मला हे काहीच माहीत नव्हतं की अशा पद्धतीने, पण दररोज दौरे करताना असे सगळे प्रसंग येतात, बरेच जण सांगतात आणि मग वाटतं की अरे आपण केलेली मागणी योग्य होती. आता तुम्ही या आंदोलनाला सामाजिक एक नवा आयाम जोडलेला आहे, तो म्हणजे दारूबंदीचं आंदोलन तुम्ही सुरू केलेलं आहे. आपण आता ताजी जी तमिळनाडूमध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दारूबंदी हा प्रमुख मुद्दा होता, कारण तिथे सरकारी दुकानातच दारू मिळते, तिथे खाजगी दुकानं नाहीये, दारूचा धंदा सरकारच्या ताब्यात आहे. आता तिथे संपूर्ण त्या राज्यामध्ये दारूबंदी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मागणी सुरू आहे, कारण आणि तो निवडणुकीमध्ये मोठा मुद्दा होता. आता तुम्ही दारूबंदीच्या प्रश्नाला हात घातलेला आहे. चंद्रपूरमध्ये या सरकारने दारूबंदी केलेली आहे. वर्धा हा जिल्हा आपल्याकडे सुरुवातीपासून दारूबंदी असलेला आहे. तर पुढे हे आंदोलन तुम्ही कसं नेणार आहात? तुमचं काय प्लॅन ऑफ ऍक्शन? जसं म्हणालात की तमिळनाडूमध्ये हा जो आहे तो मुद्दा इलेक्शन राजकारणामध्ये प्रखर आहे आणि आज अनेक संसार जे उद्ध्वस्त होत आहेत, अनेक जे गुन्हे घडत आहेत, आपण बघितलं असेल की त्याचं जर चेकिंग केलं तर बऱ्याच ज्या केसेस घडतात त्या दारू पिल्यामुळं ज्या आहेत त्या पुरुषांकडून घडलेल्या असतील किंवा काय, म्हणजे दारूच्या नशेत अनेक घटना चुकीच्या घडतात, संसार उद्ध्वस्त झालेत, महिलांना दररोज मारहाण सहन करावी लागते, छेडछाड सहन करावी लागते. आणि दारूबंदी जर झाली तर मला वाटतं गृहमंत्र्यांचं 50% काम कमी होईल. आणि जर महाराष्ट्रात दारूबंदी झाली ना तर मला वाटतं की या मुख्यमंत्र्यांना महिला ज्या आहेत त्या इतकं मोठं स्थान देतील. त्यांच्या आयुष्यातला, महिलांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय हा महाराष्ट्रातल्या दारूबंदीचा असेल. निश्चितच तुमचं हे जे आंदोलन आहे हे पुढचं आंदोलन अधिक मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावं. रस्त्यावरही उतरणार आहोत. आणि काल परवा जेव्हा घोषणा केली, म्हणजे मंदिर प्रवेश हा थोडासा मर्यादित जनतेसाठी हे होता, परंतु प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून आपण दारूबंदीसाठी आवाज उठवलाय. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही आमच्या तालुक्यात या, प्रत्येक जिल्ह्यात या. आणि मग ही जेव्हा फळी उभी राहील, मला वाटतंय सरकारला या आंदोलनापुढे झुकावं लागेल. निश्चितच सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेलीच आहे. आता दारूबंदीच्या दृष्टीने तुमचं जे आंदोलन पुढे सुरू जाणार आहे त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुमच्या संपूर्ण वाटचालीला अधिक यश मिळावं, अधिक महिला तुमच्या या संपूर्ण आंदोलनातून प्रेरित व्हाव्यात एवढ्याच शुभेच्छा देतो. आणि तुम्ही देशयात्रामध्ये आलात आणि तुमचा वेळ आम्हाला दिला याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.